नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो. तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील हे आपलं आंदोलन सोडून आपल्या गावी परतलेले. त्यांच्यासोबत कोट्यवधीचा मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झाला होता. तो सुद्धा आपल्या गावी पोहोचलाय. जरांगे पाटलांनी दवाखान्यामध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते नारायणगड या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत. जरांगे पाटील ज्या दिवशी नारायणगडावरती जाणार होते, म्हणजेच बीड जिल्ह्यात जाणार होते, त्याच दिवसाच्या आदल्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केलेला आहे. बीड जिल्ह्याचा दौरा करत असताना ज्या गेवराई तालुक्यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, चप्पल फेकण्यात आली आणि त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला, त्याच गेवराई तालुक्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी 2-3 गावामध्ये भेटी दिल्या. त्या ठिकाणी सभाही घेतली, बैठकही घेतली आणि बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी सभा घेतली आणि समाज बांधवांशी संवाद साधला. हे सगळं ठीक आहे. एका नेत्याला आपल्या समाजाशी बोलणं, बसणं, बैठका घेणं आणि जनजागृती करणं हे त्याचं कामच असतं. परंतु लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीची भाषा वापरली ती कोणालाही न पटणारी आहे. कारण ते ज्यावेळेस गेवराई तालुक्यापासून धारूर पर्यंत पोहोचले, या प्रत्येक ठिकाणी जात असताना त्यांनी अत्यंत अर्वाच्य भाषा वापरलेली आहे. स्थानिक आमदाराच्या विषयी ते बोललेले, खासदाराच्या विषयी बोललेले, मंत्र्याविषयी बोललेले आणि संघर्ष योद्धा म्हणून मराठा समाज ज्यांना बोलतो त्या मनोज जरांगे पाटील यांच्याही विरोधात ते आक्रमकपणे बोलले, खालच्या थराला जाऊन बोलले आणि एकेरी शब्दात बोलले. लक्ष्मण हाकेंची ही भाषा तर होतीच, परंतु त्याही पुढे जाऊन त्यांनी गाडीवर बसून हाबूक ठोकला. कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतलं, त्यावेळेस त्यांनी दंड थोपटले आणि मी चॅलेंज करतोय अशा पद्धतीचा आविर्भाव त्यांचा होता. लक्ष्मण हाके हेच जरांगे पाटलांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा राज्य सरकारनं GR दिला त्यावेळेस आपण हतबल झालो असं सांगत होते. माझं डोकं फुटायला आलंय असंही सांगत होते आणि ओबीसीचं आरक्षण संपलंय त्यामुळे मी आता हतबल होतोय असं सांगणाऱ्या लक्ष्मण हाकेंना रातोरात एवढं बळ कुठून आलं? लक्ष्मण हाकेंना दंड थोपटताना या दंडामध्ये नेमकं बळ कुणाचं आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. लक्ष्मण हाके सभा घेत आहेत, बैठका घेत आहेत, परंतु बोलत असताना या ठिकाणी वेगळी भाषा बोलतायत. वेगळी भाषा बोलत असताना ते सांगतायत की आमची पोरं आता गप्प बसणार नाहीत, आमच्या पोरांच्या हातात आता दांडे आहेत. या पद्धतीची भाषा आहे. आमचा राग जर बघायचा असेल किंवा आमचं तांडव जर राज्य सरकारला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. देवेंद्र फडणवीसांना जर आमचं तांडव जर बघायचं असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये दिसेल असा गर्भित इशारा त्यांनी दिलाय. एवढंच नाही तर चितावणीखोर वक्तव्य सुद्धा केले. याही पुढे जाऊन ते बोलले की राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न हा आमचा नाही, तो राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राहिला कोणी, निर्माण करतोय कोण, हा जो प्रश्न उपस्थित होतोय. यामध्ये लक्ष्मण हाकेंची जी भाषा आहे, ज्या पद्धतीचं बोलणं आहे, ज्या पद्धतीनं समोरच्या समुदायाला त्या ठिकाणी उचकवण्याचं काम ते करतायत, त्याही पुढे जाऊन जो कोट्यवधीच्या संख्येनं मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत एकवटलेला आहे, जो आंदोलन करतोय, जो अनेक गोष्टींना त्रास त्याला झालेला आहे, तो सध्या या ठिकाणी आक्रमकपणे आहे आणि त्यांनाही उचकवण्याचं काम लक्ष्मण हाके हे या आंदोलनाच्या माध्यमातून करतायत. जर या ठिकाणी चितावणीखोर वक्तव्य झाली तर एकीकडे मराठा समाज आहे, दुसरीकडे ओबीसी समाज आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर धावून यावं, आपल्या अंगावर यावं, आपल्याला मारहाण करावी अशा पद्धतीची भाषा लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बोलतायत आणि त्याही पुढे जाऊन आपल्या सोबत असलेल्या समाजातल्या तरुणांनी या मराठा समाजाच्या आंदोलकांवर किंवा जरांगे पाटलांचं समर्थन करणाऱ्याच्या विरोधात आक्रमकपणे त्या ठिकाणी वागावं, हल्ला करण्याची वेळप्रसंगी भूमिका बजवावी अशा पद्धतीचं वक्तव्य लक्ष्मण हाके या ठिकाणी करतायत. नेमकं लक्ष्मण हाकेंना दंड थोपटताना आलेलं बळ कोणाचं आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मला प्रश्न पडतोय की एक अदृश्य शक्ती या ठिकाणी काम करते, ती लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं उभा आहे. कारण छगनराव भुजबळ यांना आंदोलन करताना मर्यादा आलेल्या आहेत. कारण ते मंत्री आहेत आणि मंत्री म्हणजेच घटनात्मक पदावर आहेत. अशा वेळेला त्यांना थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणं एवढं सोपं नाहीये. आक्रमकपणे भाषा वापरणं आता त्यांना सोपं नाहीये, कारण याच भाषेमुळे त्यांचं मंत्रीपद गेलं होतं. हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांना त्याची जाणीव आहे. त्यामुळे छगनराव भुजबळ यांना मर्यादा आलेली असताना लक्ष्मण हाके मात्र रस्त्यावर उतरतायत, आक्रमक बोलतायत. त्यांच्या सोबतच नवनाथ वाघमारे नावाचा एक कार्यकर्ता आहे, तो सुद्धा आक्रमकपणे बोलतोय, चितावणीखोर वक्तव्य या ठिकाणी देतोय. एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये दंगल घडू शकते, वाद निर्माण होऊ शकतो, उद्रेक होऊ शकतो, दोन समाजामध्ये भांडणं होऊ शकतात. अशाच पद्धतीची ही वक्तव्य आहेत, ही चिथावणीखोर वक्तव्य आहेत. ही सामान्य माणसाला दिसत आहेत, ही पोलीस प्रशासनाला सुद्धा दिसत आहेत.
मग गृहमंत्री असलेले आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना ही दिसत नाही का? तर निश्चितपणे दिसते. मग लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे अशा पद्धतीचं एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन या पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील आणि जर त्या ठिकाणी वाद निर्माण होऊन जर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित राहतोय. याला सरकार जबाबदार आहे, कारण सरकारमधलीच अदृश्य शक्ती ही लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं उभा आहे हे स्पष्टपणे दिसतंय. याचे पुरावे मिळत आहेत. कारण मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे सरकार असतं. मंत्रिमंडळातला एकही मंत्री जर कुठला निर्णय जाहीर करत असेल किंवा तो लागू करत असेल तर तो सरकारचा निर्णय असतो, सरकारची भाषा असती, सरकारनं दिलेलं आश्वासन असतं. जर असं असेल तर मग छगनराव भुजबळ हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत आणि मंत्री असताना त्यांचा फोटो बॅनरवरती वापरून लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी भाषण ठोकतायत. ते सरकारच्या विरोधात बोलल्यासारखं दाखवतायत, पण बोलताना मात्र उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ते बोलतायत. आणि अजित पवार यांच्या गटाचे जे आमदार आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याही विरोधात ते भाषा या ठिकाणी वापरतायत. यातून एक निष्कर्ष निघतोय की छगनराव भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांचा फोटो स्टेजवर आहे आणि त्यांच्या फोटोला साक्ष ठेवून ही सभा त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे छगनराव भुजबळ यांचं पूर्ण पाठबळ लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सभेला, त्यांच्या वक्तव्याला आहे असा त्याचा अर्थ निघतो. नवनाथ वाघमारे तेच आहेत जे छगन भुजबळांच्या विरोधात लक्ष्मण हाके हे एक वेळेस बोलले होते. त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. लक्ष्मण हाके बोलताना सांगत होते की छगनराव भुजबळ यांनी आतापर्यंत ओबीसीच्या कोणत्याही नेतृत्वाला पुढे येऊ दिलं नाही. त्यांची दोन्ही मुलं काही कामाची नाहीत, परंतु आता ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे जात आहे, म्हणून माळ्यांच्या पोटात पोटसूळ उठलाय अशा पद्धतीचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे. आणि हेच ते लक्ष्मण हाके बोललेले. आणि हे बोलल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी छगन भुजबळ हे आमचे नेते, ते आमच्या समाजाचा बाप आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचं बोलणं हे आम्हाला जमणार नाही. लक्ष्मण हाके कोण आहे? एक उपोषण करून नेता झाला नाही, कुणी नेता होत नसतं असं म्हणून त्यांनी लक्ष्मण हाकेंची अवकात काढली होती. हेच ते नवनाथ वाघमारे. आज नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचा वाद छगनराव भुजबळांनी मिटवला. हे लक्ष्मण हाकेंनी सांगितलं की आम्ही दोघंही भुजबळ साहेबांना बोललो आणि आमचा वाद या ठिकाणी मिटलेला आहे. आणि दोघंही खांद्याला खांदा लावून आज हे स्टेजवर येत आहेत आक्रमकपणे बोलून. तू जास्त चेतावणी देतो का मी जास्त चेतावणी देतो, अशा पद्धतीची स्पर्धा या दोघांमध्ये लागलेलं चित्र पाहायला मिळालं. पण याचा परिणाम शांत असलेल्या महाराष्ट्रामध्ये, सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये, 18 पगड जाती आणि सर्व धर्माला एकत्रित घेऊन चालणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये वेगळा होतोय, वेगळा घडण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये राजकीय पुळी भाजण्याचा उद्देश या दोघांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी दिसतोय. आणि याला पाठबळ हे मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांचं असल्याचं सुद्धा या बॅनरच्या फोटोमधून स्पष्ट होतंय. आणि नवनाथ वाघमारे स्पष्टपणे बोलले की आमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय, पण आमच्या पाठीमागं छगनराव भुजबळ आहेत, आणखी काही आमचे ओबीसीचे मंत्री आहेत, ते मंत्रिमंडळात त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतायत, त्यांना काही मर्यादा आहेत, परंतु आम्हाला मर्यादा नाही, त्यांनी आम्हाला बोलू नका असं सांगितलेलं नाही असं नवनाथ वाघमारे बोलले. याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की त्यांना बाप म्हणून काही अडचण असेल, पण आम्हाला पोरांना आंदोलन करण्याची भीती नाहीये, आम्ही करणार. म्हणजे दुसरी एकीकडे त्यांनी छगनराव भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या ओबीसी नेत्यांना आपला बाप म्हणून त्यांचं या आंदोलनात पूर्ण पाठबळ असल्याचं जाहीरपणे बोललेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की छगन भुजबळ हे मंत्री आहेत, मंत्र्याचं पाठबळ या आंदोलन आहे, म्हणजे सरकारचं पाठबळ सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनाला आणि त्यांच्या होणाऱ्या वक्तव्याला आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. एक अदृश्य शक्ती आहे. मग आता ही अदृश्य शक्ती छगन भुजबळांची आहे की छगन भुजबळांच्या पाठीमागे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे. आज सामान्य जनता बीड जिल्ह्यातली असेल, मराठवाड्यातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल, हे सगळी वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून पाहतायत आणि प्रतिक्रिया देत आहेत की या सगळ्या घडामोडीमध्ये यांच्या पाठीमागं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित करतायत. यांच्या पाठीमागं छगन भुजबळांचा फोटो बॅनरवर, ते मंत्री आहेत, त्यांना थेट विरोध करता येत नाही म्हणून ते या आंदोलनाच्या पाठीमागं आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि दुसरा भाग, या दोघांच्या माध्यमातून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करायचा आहे का, दंगल निर्माण करायची आहे का, महाराष्ट्र पेटण्याची वाट सरकार बघतंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. हे न परवडणार असेल. दोन समाज हे मोठ्या संख्येनं आहेत.
मराठा समाजाची ताकद मुंबईमध्ये सगळ्यांनी पाहिली आहे. ओबीसी समाजाचं नाव घेऊन 350 जातीचा ओबीसी प्रवर्ग असं म्हणत लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासोबत ओबीसीचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतायत. आणि नवनाथ वाघमारे हे तर छगन भुजबळांचे चेले आहेत. ते त्या ठिकाणी छगन भुजबळांच्याच विचारानं बोलतायत. हे स्पष्ट होत आहे. परंतु हे जर वाद पेटले तर महाराष्ट्र पेटेल. महाराष्ट्र पेटला तर हे महाराष्ट्राला न परवडणारी गोष्ट आहे. आणि सरकार आज महाराष्ट्र पेटण्याची वाट पाहतोय का हा प्रश्न निर्माण होतोय. आणि लक्ष्मण हाकेंना रातोरात त्यांच्या दंडामध्ये जे बळ दिले हे नेमकं बळ कुणाचं आहे? हे भारतीय जनता पार्टीचं आहे की छगन भुजबळांचं आहे की आणखी कोणाचं आहे? की जाणीवपूर्वक काही ठिकाणी जाणीवपूर्वक जाऊन हे वक्तव्य केले जात आहेत आणि त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली जाते असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे. आणि त्यामुळे ही जी काही घटना घडतीये यामागे जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीनं महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी आपलं डोकं वापरू नये. कारण हा महाराष्ट्र अशांत झाला तर हे महाराष्ट्राला महाराष्ट्राला नव्हे तर देशाला परवडणार नाही. आता तर कुठं महाराष्ट्र हा शांत आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं ठेवून ही वक्तव्य करणं आणि दंगल पेटवून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करणं जे कोणी करत असेल याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांनी सगळी भूमिका पाहिलेली आहे. अशा या भूमिका पाहत असताना गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी घडली आहे. वाल्मिक कराड जे की खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा ते आहेत, त्यांचे सगळे साथीदार त्याच्यामध्ये आरोपी आहेत. मोक्का अंतर्गत कारवाई त्यांच्यावर सुरू आहे. ती जेलमध्ये बसलेले याच वाल्मिक कराड यांच्या नावानं लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मांजरसुंबा या ठिकाणी चौकामध्ये रस्ता रोको करून त्या ठिकाणी घोषणा दिल्या. वाल्मिक कराड जिंदाबादच्या घोषणा देता तुम्ही. अशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही नेमकं काय पेरण्याचा प्रयत्न करतायत? समाजामध्ये तुम्ही काय पेरण्याचा प्रयत्न करतायत? ही सगळी घडामोड आज पोलीस प्रशासन बीड जिल्ह्यातलं पाहत आहे. बीड जिल्ह्यातल्या प्रशासनानं सांगितलं होतं की आरोपींचे गुन्हेगारांचे फोटोचं उदात्तीकरण करू नका, कोणत्याही बॅनरवर लावू नका, नसता त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलीस अधीक्षकांच्या या ज्या काही आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आणि परळीमध्ये स्वागत कमान जी लावली त्यावरती वाल्मिक कराडचा फोटो लावण्यात आला. हे सगळं कशासाठी घडतंय? जाणीवपूर्वक मराठा समाज असेल किंवा जो कोणी विशिष्ट समाज त्यांच्यासोबत जुटला गेलेला असेल त्यांना भावना उद्रेक करण्याचा प्रकार हा लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी बीड जिल्ह्यात जाऊन करतायत. अशा पद्धतीचे वक्तव्य माध्यमांच्या समोर करतायत. हे न शोभणार आहे, न पटणार आहे. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. नसता भविष्यात महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय. या सगळ्या घटनेविषयी मला जे वाटलं माझं मत मी व्यक्त केलं, घटना तुमच्यापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? लक्ष्मण हाकेंच्या दंडामध्ये नेमकं बळ कुणाचं आहे? ही अदृश्य शक्ती पाठीमागे नेमकी कुणाची आहे? आणि महाराष्ट्र पेटण्याची वाट स्वतः सरकार पाहतंय का? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही या प्रश्नांची उत्तरं तात्काळ या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, डीएस न्यूज सत्य, माहिती, रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.